नमस्कार मित्रांनो, मी गौरव. तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सर्वांनी बघितलंय की रामायणामध्ये कशा प्रकारे प्रभू श्रीरामांनी रावणाचा अहंकार मोडून काढला होता. पण फक्त प्रभू श्रीरामांनीच नाही, तर त्याआधी एक योद्धा होता. त्याने फक्त रावणाचा अहंकारच मोडला नाही, तर त्याला आपल्या प्राणाची भीक सुद्धा मागावी लागली. आज आपण आनंद रामायण आणि पौराणिक लोककथांमध्ये अशाच एका रंजक प्रसंगाबद्दल बोलणार आहोत, जिथे रावणाला युद्धात पराभूत तर व्हावेच लागले. पण त्या महाबलवान राजाने त्याला तब्बल 6 महिने आपल्या काखेमध्ये बंदी बनवून ठेवले होते. कोण होता तो महाबली राजा, ज्याने रावणाचा गर्व धुळीत मिळवला? हा तो काळ होता जेव्हा रावणाने आपल्या शक्तीच्या बळावरती पृथ्वीपासून ते स्वर्गापर्यंत हाहाकार माजवला होता. त्याला वाटत होते की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याला टक्कर देणारा दुसरा कोणीही नाही. पण याच वेळी दक्षिण भारतामध्ये एका साम्राज्याचा दबदबा वाढू लागला होता. ते साम्राज्य होते किष्किंधा साम्राज्य आणि त्याचा राजा होता वानरराज बाली. बालीकडे अफाट शक्ती होती, वज्रासारखे शरीर आणि वाऱ्यापेक्षाही वेगवान गती होती. बालीला वरदान असं होतं की जो कोणी शत्रू त्याच्यासमोर युद्धासाठी उभा राहील, ते शत्रूच्या शक्तीचे अर्धे बळ आपोआप बालीच्या शरीरामध्ये खेचले जाईल. शत्रू कितीही मोठा महायुद्ध असला तरी बालीच्या समोर येताच तो अर्धा कमजोर व्हायचा आणि बाली स्वतःच्या शक्तीसोबत शत्रूची अर्धी शक्ती मिळून दुप्पट बलवान व्हायचा. या वरदानामुळे संपूर्ण सृष्टीत बालीला समोरासमोर हरवणे अशक्य होते आणि नेमकी हीच गोष्ट रावणाला माहीत नव्हती. जेव्हा रावणाला बालीच्या या अफाट शक्तीबद्दल समजले, तेव्हा त्याचा अहंकार दुखावला गेला. माझ्यापेक्षा शक्तिशाली जगात कोणीच असू शकत नाही, या गर्वात तो थेट आपले पुष्पक विमान घेऊन किष्किंधेवर चालून गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की बाली राजवाड्यात नाही, तर तो समुद्रकिनारी आपली रोजची पूजा म्हणजे संध्यावंदन करण्यासाठी गेला आहे. रावण थेट समुद्रकिनारी पोहोचला. तिथे बाली डोळे मिटून शांत चित्ताने सूर्यदेवाची आराधना करत होता. रावणाच्या मनात कपट आले. त्याला माहित होते की हा वानर शक्तीने बलाढ्य आहे, म्हणून त्याने विचार केला की समोरून लढण्याऐवजी आपण मागून वार करूया आणि याचा काटा काढूया. रावण अत्यंत सावधगिरीने पाऊल न वाजवता बालीच्या पाठीमागून गेला आणि त्याने वार करण्यासाठी तलवार उचलली. पण बाली हा केवळ शक्तिशाली नव्हता, तर तो बुद्धिमानही होता आणि त्याचे कान आणि पंचेंद्रिये अत्यंत तीक्ष्ण होती. रावणाने वार करण्याच्या आधीच बालीला मागे कोणीतरी येण्याची चाहूल लागली आणि त्याचा कपटी हेतू जाणवला. बालीने आपली पूजा न सोडता, मागे न पाहता एका विजेच्या वेगाने आपला हात मागे फिरवला आणि रावणाला मागून धडक घालून पकडले. बालीने रावणाला उचलले आणि थेट आपल्या काखेत घट्ट पकडले. रावणाचा अहंकार एका सेकंदात चक्काचूर झाला. त्यांनी आपली संपूर्ण ताकद लावली. रावणाने आपले 10 चेहरे आणि 20 हात हलवून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण बालीची घट्ट पकड सुटू शकले नाही. जगाला थरथर कापणाऱ्या रावणाची अवस्था एका लहान निष्पाप प्राण्यासारखी झाली. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की रावणाला खाकेत दाबूनही बालीने आपली पूजा थांबवली नव्हती. तो शांतपणे मंत्रोच्चार करत राहिला. बालीचा एक कठोर नियम होता. तो रोज पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा 4ही समुद्राच्या किनाऱ्यांवरती जाऊन सूर्यदेवाला अर्घ्य देत असे आणि प्रदक्षिणा घालीत असे. रावणाला त्याच अवस्थेत काखेत दाबून बालीने आकाशात झेप घेतली. हवेच्या प्रचंड वेगामुळे आणि बालीच्या वज्र पकडीमुळे रावणाचा श्वास गुदमरू लागला. संपूर्ण त्रिलोकावर विजय मिळवणाऱ्या रावणाची यापेक्षा मोठी नाचक्की आजपर्यंत कधीही झाली नव्हती. आनंद रामायणानुसार बालीने रावणाला असेच एका दिवसासाठी नाही, तर तब्बल 6 महिने आपल्या बंदिवासात ठेवले होते. बाली जिथे जाईल तिथे रावण त्याच्यासोबत कायम काखेमध्ये असायचा. शेवटी 6 महिन्यांच्या या असंख्य त्रासानंतर आणि अपमानानंतर रावणाचा संपूर्ण अहंकार उतरला. त्याला कळून चुकले होते की या महाबलीसमोर आपली कोणतीही विद्या किंवा शक्ती कामाची नाही. तर जिवंत राहायचे असेल तर शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. रावणाने अत्यंत नम्रपणे बालीसमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. बालीनेही क्षत्रिय धर्माचे पालन करत रावणाला मुक्त केले आणि पवित्र अग्नीला साक्ष ठेवून दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. रावणाने वचन दिले की आजपासून तुझा शत्रू तो माझा शत्रू आणि तुझा मित्र तो माझा मित्र. तर मित्रांनो, हा होता लंकाधिपती रावणाचा इतिहास, जो आपल्याला शिकवतो की माणसाकडे कितीही शक्ती, संपत्ती किंवा बुद्धी असली तरी अहंकाराचा अंत हा असाच क्लेशदायक आणि अपमानकारक असतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.